दुसरीकडे कल्याण पश्चिमेत रिडेव्हलपमेंटच्या वादातून विकासकांच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली। लोखंडी रॉड दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला। घटनेत 3 ते 4 जण जखमीही झाले। खडकपाडा पोलिसांकडून दोन्ही गटातील साधारणतः 14 जणांवर गुन्हे दाखल झाले। रिडेव्हलपमेंटचा वाद थेट हिंसाचारात परिवर्तित झाला, त्यामुळे परिसरात तणाव आहे। छोटे आम्ही बिल्डर आहोत, हे मोठे बिल्डर आहेत, नामांकित बिल्डर आहेत, पैशाळे बिल्डर आहेत आणि यांचं सगळं दबाव तंत्र पोलीस प्रशासन MCAच्या यांच्या हातात आहे आणि हे त्याचा वापर करतात। त्यांनी तोच वापर करून पटकन माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि माझ्यासारखा 6 बोरा बिल्डर मार खाल्ल्यामुळे मी गेलो पोलीस स्टेशनला। पण माझी काही तक्रार न घेता मी सिरियस होतो, तर मला बोलले जा तू हॉस्पिटलला। मी हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर मी 24 तासानंतर जेव्हा मला बरं वाटलं तेव्हा मी पोलिसांना विचारला गेलो, तेव्हा माझा जबाब नोंदवला आणि मग तक्रार नोंद केली। सोसायटीने आम्हाला विकासक म्हणून नेमलं। सोसायटीच्या अंतर्गत असलेली जी भिंत आहे ती भिंत आम्ही काढत होतो आणि ते काढण्याचं काम चालू असताना आमच्या जे लेबर होते त्यांना तिथे जागेवर जाऊन धमकी दिली, त्यांना मारहाण केली आणि त्यांना तिकडनं पळवून लावलं। आणि त्यानंतर स्वतः प्रताप ढोबळे, मनोज ढोबळे आणि त्याचे भोईर म्हणून एक साथीदार असे सगळे त्यांची लोक 8 ते 10 लोक त्याचे सुपरवायझर यांनी येऊन आमच्यावरती मारहाण केली। पोलीस स्टेशनला गेलो, तिथे सुद्धा त्यांनी येऊन डायरेक्ट धमकी दिली पोलीस स्टेशनमध्ये की तुला सोडणार नाही, तुला मी ठोकणारच, अशा प्रकारचं त्यांनी कृत्य केलं।